संतवाणी बहु हा दयाळू. कवी आहेत संत चोखामेळा. इयत्ता 9वी, विषय मराठी. पुस्तकाचे नाव आंतरभारती. प्रस्तुतकर्ता मुनव्वर मलिक, मुंबई उर्दू हायस्कूल, अंधेरी, पश्चिम मुंबई. ई गायडन्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सर्वप्रथम कवी परिचय घेऊया. संत चोखामेळा. संत चोखामेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही. इसवी सन 1338 हा त्यांचा समाधीशक सांगितला जातो. संत चोखामेळा यांच्या अभंगातून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते, तशी सामाजिक विषमतेची, उपक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृतीयुक्तीत अनुभवायला मिळते. कवितेला सुरुवात करूया. बहु हा कनवाळुनी, बहु हा दयाळू, जाने लढा पाळू भाविकांचा. जातवीत गोत ना पाहेची काही, घालावी हे पायी मिठी उगी. न मागता आभारी आपेआप होतो, भाविकांसी देतो भुक्ती मुक्ती. चोखा म्हणे, ऐसा लाघवी श्रीहरी, भाव भयवारी दरुशने. अभंग याचा अर्थ काय तो जाणून घेऊ. अभंग हा कवितेचा एक प्रकार आहे. अभंग म्हणजे मराठी पद अथवा भजन. प्रस्तुत अभंगातून संत चोखामेळा यांनी परमेश्वराच्या कनवाळू रूपाचे वर्णन केले आहे. एक एक पद बद्दल येथे स्पष्टीकरण घेऊया. बहु हा कनवाळुनी, बहु हा दयाळू, जाने लढा पाळू भाविकांचा. संत चोखामेळा या कवितेत आपला भक्तिभाव व्यक्त करताना म्हणतात की माझा विठ्ठल मायाळू आणि दयाळू आहे. त्याचे भक्त त्याच्यावर किती माया करतात, त्याची किती भक्ती करतात हे तो जाणतो. दुसरे पद. जातवीत गोत ना पाहेची काही, घालावी हे पायी मिठी उगी. कवी म्हणतो, विठू माऊली कोणाची जात गोत्र कधीच पाहत नाही. त्याच्या चरणाशी कोणी लोटांगण घालतं, तर कोणी कडकडून मिठी मारतं. तिसरं पद समोर येत आहे. न मागता आभारी आपेआप होतो, भाविकांसी देतो भुक्ती मुक्ती. कवी म्हणतो की विठ्ठल आपल्या भक्तांकडे काहीही मागत नाही, पण त्याच्या केवळ भक्तीने कृतज्ञ अर्थात आभारी होतो. चौथं आणि शेवटचं पद. चोखा म्हणे, ऐसा लाघवी श्रीहरी, भाव भयवारी दरुशने. चोखामेळा म्हणतात की माझा श्रीहरी लाघवी आहे, मोहक व सुंदर आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मनातील सर्व भीती, चिंता, दुःख नष्ट होतात.